शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की थोडं आता महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये पावसाळी प्रमाण कमी झालं आहे. उत्तर भारतामध्ये मान्सून ट्रफ आणखी उत्तरेला सरकत असल्यामुळे यदा कदाचित काही दिवस आपल्याला हे वातावरण बघायला मिळेल. पश्चिम बंगालवरील कमी दाब सध्या सौम्य होण्याच्या मार्गावर आहे. आज 20 तारखेला मान्सूनने पूर्वेकडून प्रगती केली असून एका दिवसात संपूर्ण उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि लेह लडाखच्या काही भागामध्ये, उत्तराखंडच्या काही भागामध्ये प्रवेश केला आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाळी वातावरण हे तसं भारतामध्ये अजूनही आहे. मात्र जसं हवामान बदलतं तशी मेघगर्जना होत असते. आता महाराष्ट्रातील जर आपण सध्याची परिस्थिती बघितली तर कुठेही मेघगर्जनेचं वातावरण नाही आहे. त्यामुळे थोडं आज पावसाळी वातावरण कमी झालेलं आहे. एक्सटेंडेड रेंज मॉडेल फोरकास्ट या 4 आठवड्याचा अंदाज दाखवणाऱ्या मॉडेलचा आपण जर अंदाज घेतला तर याचा आता ताजा अंदाज आलेला आहे. 19 तारखेपासून 26 तारखेपर्यंत या मॉडेलने महाराष्ट्रात कोकणामध्ये पावसाचं प्रमाण अधिक दाखवलं आहे, थोडं विदर्भामध्ये दाखवलेलं आहे. मात्र इतरत्र पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 26 तारखेपासून 3 जुलैपर्यंत पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज दिला आहे. तोच पॅटर्न 3 जुलै ते 10 जुलै असा राहणार आहे आणि तोच पॅटर्न पुन्हा 10 जुलै ते 17 जुलै राहणार आहे. परंतु एक लक्षात येतं आहे की पुढील 2 आठवडे महाराष्ट्रामध्ये पाऊस राहणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये दक्षिण भारतात खंड दाखवला आहे. दुसऱ्या आठवड्यातही आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये खंड दाखवला आहे. त्यानंतर हा खंडाचा प्रभाव शेवटच्या 2 आठवड्यात कमी होताना आपण बघतो आहोत. म्हणजे याचाच अर्थ महाराष्ट्रावर पावसाळी खंड निर्माण होणार नाही. त्यामुळे सामान्य पावसाची नोंद उर्वरित महाराष्ट्रात होईल. मात्र कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भ या ठिकाणी मुसळधार मान्सून सरी बरसतील. कोकण आणि पूर्व विदर्भात उद्या देखील पावसाची शक्यता आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे. जवळपास 28 तारखेपर्यंत GFS मॉडेलने केवळ कोकणात पावसाळी वातावरण दाखवलं आणि 28 तारखेलाच विदर्भात एक कमी दाबाचं क्षेत्र येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र 29 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा प्रभाव निर्माण करेल. 30 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास 21 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची कमी असण्याची शक्यता आहे. GFS मॉडेल आणि ECMWF मॉडेलच्या अंदाजामध्ये नेहमीच फरक असतो. आपण जर उद्याचा अंदाज बघितला तर संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण कमी होते. थोडं मध्य भारतावर पावसाचं प्रमाण असेल. 22 तारखेला विरळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात राहील. 23 तारखेलाही या मॉडेलने तुरळक पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दिला आहे. मात्र दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात प्रमाण कमी असेल. ECMWF मॉडेलने मात्र पूर्व विदर्भ आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात कोकणात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. 24 तारखेला 25 तारखेला जोर कमी आहे. 26 तारखेला उघडीप दाखवण्यात आली आहे. 27ला देखील उघडीप दाखवण्यात आली आहे. 28 तारखेला GFS मॉडेलने महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र ECMWF मॉडेलने हा कमी दाब मध्य प्रदेशवर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे 28-29ला महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण ECMWF मॉडेलने दाखवलेलं नाही. मात्र ECMWF मॉडेलने 1 तारखेला कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मोठं पावसाळी क्षेत्राचा अंदाज दिला आहे. 2 तारखेला एक नवीन कमी दाबाची शक्यता भुवनेश्वरच्या दरम्यान
तयार होते आहे. 3 तारखेला हा नवीन कमी दाब विदर्भात परिणाम करेल आणि थोडा त्याचा प्रभाव महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता या मॉडेलच्या अंदाजानुसार दिसते. या मॉडेलने तरी कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक दाखवलं आहे. इतरत्र हलक्या सरींची स्थानिक शक्यता व्यक्त केली आहे. उद्या 21 तारखेला उत्तर महाराष्ट्र, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, नाशिकच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. इतरत्र पाऊस कमी होईल. 22 तारखेला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकणात पावसाची शक्यता आहे. 23 तारखेलाही जोरदार पावसाळी परिस्थिती विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण अशी दाखवण्यात आली आहे. 24 तारखेला देखील विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात देखील 24 तारखेला पावसाचा अंदाज आहे. या मान्सून सरी आहेत. विदर्भामध्ये यापुढे हलका ते मध्यम पाऊस होत राहणार आहे. जून आणि जुलै हे तसे दोन्ही महिने कोकणातील आणि पूर्व विदर्भातील पावसाचे आहेत. 26 तारखेला पावसाचं वातावरण कमी राहणार आहे. या मॉडेलने 27लाही कमी वातावरण दाखवलं आहे. या मॉडेलने 28लाही पाऊस दाखवलेला नाही आहे. 29लाही पावसाचं वातावरण कमीच आहे. 30 तारखेला हलकी पावसाळी परिस्थिती विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, कोकणात राहणार आहे. एक वातावरणीय बदल 1 तारखेला सुरू होईल. उत्तर कोकणासहित सर्वच कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण वाढेल आणि त्याचबरोबर नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण 1 जुलैला वाढतं आहे. 2 जुलैला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मान्सून सरी बरसतील. 3 तारखेला देखील मान्सून सरींचा मोठा प्रभाव महाराष्ट्रात राहील. पूर्व विदर्भात याचं प्रमाण अधिक असेल. काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे आणि त्यामुळे पेरण्या झालेल्या नाहीत असे काही मेसेज येत आहेत. तर ज्या भागात पाऊस नाही आहे, पेरण्या झालेल्या नाहीत, त्यांनी माझ्या पर्सनलच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकावेत. म्हणजे मला कोणत्या भागात नेमका पाऊस झालेला नाही त्याचा अंदाज येईल. कारण माझ्या माहितीप्रमाणे 90% पेरण्या झालेल्या आहेत आणि बऱ्याच भागात मे महिन्यामध्ये आणि जूनमध्ये पाऊस झालेला आहे. परंतु जे भाग सुटलेत ते कोणते भाग आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.